नवीन वर्षाचं स्वागत करायला आणि कुठल्याही सणाला लोकांना इम्प्रेशन मारायला असं स्वस्त आणि मस्त तोरण तुमच्यासाठी मित्रकलावर आलेलं आहे. चला, सगळ्यात आधी आपण जागा फिक्स करूया जिथे आपल्याला तोरण लावायचंय. तर आता जसं तुम्ही बघितलं आमच्या इथे दाराच्या फ्रेमला ती जागाच नाही जिथे मी तोरण लावू शकेल. त्यामुळे माझं तोरण मी सेफ्टी डोअरला लावणार आहे. तुमच्याकडे ही स्पेस कुठे आहे ही तुम्ही फायनल करा आणि तिथलं मेजरमेंट घ्या. आता हे तोरण कसं बनवायचंय, काय मटेरियल लागणार आहे, किती खर्च येणार आहे, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दाराची लांबी साधारण 35 इंच होती, तर ते 35 इंच आणि त्याला थोडी एक्स्ट्रा स्पेस, 1.5 इंचाची दोन्ही बाजूला एक्स्ट्रा स्पेस, असं 38 इंचाची ही वरची लेस जी तोरणाच्या वर असणार आहे आणि त्याच्या खाली डिझाईन येणार आहे, ही लेस कट करायची मी ठरवलं. हे एक्स्ट्रा का? कारण जसं कपड्याला आतल्या साईडने माया सोडतात त्याच पद्धतीने ही एक्स्ट्राची स्पेस जेव्हा आपलं डिझाईन इकडे तिकडे होतं किंवा आपल्याला दुसरीकडे तोरण लावायचं असतं करेक्ट, तेव्हा ती उपयोगाला येते. त्यामुळे एक्स्ट्रा स्पेस सोडायला विसरायचं नाही. आता ही लेस तुम्ही कुठलीही घेऊ शकता, कुठल्याही डिझाईनची किंवा प्लेन देखील घेऊ शकता. मी ही लेस सिलेक्ट करण्यामागचं कारण म्हणजे या लेसवर अशी ना छोटी छोटी अर्धी अर्धी फुलं आहेत. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते थोडं जवळनं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो येस, अशी ही अर्धी अर्धी फुलं आहेत जी माझ्या पुढच्या डिझाईन बरोबर जाणार आहेत. कारण माझं पुढच्या डिझाईन मध्ये आहेत 6 कमळं. आता ही 6 कमळं मला व्यवस्थित छान अरेंज करायचे जेणेकरून आपलं जे तोरण बनणार आहे हे खूप सुंदर दिसेल. मी खूप प्रयत्न करून बघितले, आडवे इकडे तिकडे लावून बघितलं आणि मग शेवटी एक डिझाईन माझ्या डोक्यात आलं जे 5च कमळांचं होतं आणि हे एक कमळ आता शिल्लक राहिलंय. या कमळाचं काय करता येईल? तुमच्याकडे काही आयडिया असेल तर मला नक्की सांगा, म्हणजे पुढचा व्हिडिओ मी त्याचा बनवेन. चला, आता आपण ह्या 5 कमळांची व्यवस्थित अरेंजमेंट करूया. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीने टेम्पल पद्धतीने मी अरेंजमेंट केली आणि ह्याच्यावर आपल्याला किंवा तुम्ही तुमच्या ह्याने तुम्ही वेगळाही प्रकार घेऊ शकता. मी इथे सॅटिन थ्रेड बीड्स घेतलंय. हे अमेझॉनवर देखील मिळतात, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कलर घेताना थोडा कॉन्ट्रास्ट व्हावा याच्यासाठी मी वर डार्क ग्रीन आणि अगेन डार्क पिंक कलरचे घेतले. जशी तोरणाची आपण लांबी ठरवली ना तशी उंची ठरवणं पण खूप महत्वाचं असतं, म्हणजे ते डोक्याला लागू नये किंवा खूपच वर झालं तर ते दिसणारच नाही. सो आपण जो हा असा चढता उतरता क्रम घेतलाय त्या पद्धतीने मी 7, 5 आणि सगळ्यात मधलं जे येईल त्याची 3 इंच अशी उंची मी घेतली. तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला एकदा परत सांगते. दोन्ही कोपऱ्यामध्ये जे कमळाचं डिझाईन येणार आहे त्याची उंची जास्त आहे, म्हणजे 7 इंच आपल्याला वरचं डिझाईन ठेवायचंय, त्याच्यानंतरचं 5 इंच आणि सगळ्यात मधलं 3 इंच. इतकं सोपं आहे. आता हे MDFचं जे कमळ आहे त्याच्यात तुम्हाला दिसत असेल की वरच्या बाजूला एक डॉट आहे. या डॉट मधून दोरा ओवून घेतला, म्हणजे तंगूस किंवा ट्रान्सपरंट थ्रेड ज्याला म्हणतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तर तो तंगूस ओवून घेतला, तो दुहेरी ओवायचा, म्हणजे डबल दोरा हा ठेवायचा आहे आणि दोन्हीही याच्यातून आपल्याला हे मोती घालून घ्यायचे. डिझाईन बनवताना आपल्याला पॅटर्न ठरवायचा आहे, त्या पॅटर्न नुसार आपल्याला करायचंय. जसं हा सगळ्यात कडेचा आहे त्याचा पॅटर्न तुम्हाला दिसत असेल की 3, 4, 4, 2 असे मोती आणि त्याच्यामध्ये हे सॅटिन बीड्स मी ओवून ठेवले. हे मणी मोती ओवून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरच्या बाजूला गाठ मारून ठेवायची. गाठ मारायला विसरायचं नाही, नाहीतर थोडा जरी धक्का लागला तर सगळी मेहनत वाया जाईल. सो पॅटर्न ठरवायचा, गाठ मारायची, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अशा रीतीने आपण सगळे जे डिझाईन्स आहेत, जे तोरणाला खाली आपला डिझाईन्स येणार आहेत कमळाच्या वर, ते करून घेऊया. मित्रकलावर अगदी ऑनेस्ट पद्धतीने, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे मी ते वेगवेगळे कला प्रकार बनवतानाच व्हिडिओ शूट करते, म्हणजे तुम्हाला पण कळेल की ते बनवताना काय प्रॉब्लेम्स आले किंवा कुठल्या गोष्टी आहेत जे केल्यामुळे तुम्ही हे प्रकार लवकर करू शकता. जसं हे तोरण आहे, हे तोरण मी अगदी तुमच्या बरोबरच बनवते. ह्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते ऑनलाईन तर मिळेल, तुमच्या शेजारच्या स्टेशनरी शॉपमध्ये देखील मिळेल आणि समजा तुम्हाला नाही मिळालं तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, म्हणजे मी त्याचे ऑप्शन शोधून तुम्हाला नक्की पाठवेन. कारण हे आपलं चॅनल आहे ना, त्यामुळे लगेच या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ते तुम्हाला आवडतंय ना, हे आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल, जसं हे तोरण तर आपण करतोय, असा पुढचा व्हिडिओ कुठला असेल व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी.
पण त्याच्याही पुढचा व्हिडिओ कुठला असेल, मुलांच्या सुट्ट्या सुरू होत आहेत, तर आपण अजून काय काय ऍक्टिव्हिटी करू शकतो ज्यामध्ये आपण मुलांना रममाण करू शकतो, हे सगळं तुम्हाला मित्रकलावर कळणार आहे। यासाठी मित्रकला चॅनल नक्की बघत राहा। खाली सबस्क्राईबचं बटन आहे, तिथे सबस्क्राईब करा। मजा काय होते, सगळेजण व्हिडिओ बघतात, अगदी माझ्या ओळखीतली लोक सुद्धा, आणि सबस्क्राईब करायलाच विसरतात। म्हणजे मी तुम्हाला सांगू, आपल्या जनरली ओळखीतली जी काही लोक असतात ना, ते सगळे मला सांगतात की हो मी व्हिडिओ बघितले, हो मी व्हिडिओ बघितले। सबस्क्रिप्शन्स का वाढत नाहीये, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सबस्क्राईब केलेलं आहे, म्हणजे मला लक्षात येईल। चला आपण आता हे पटकन पूर्ण करून टाकूया। सो अशा प्रकारे तोरणाच्या खाली येणारं डिझाईन आपलं कंप्लीट झालेलं आहे, पण याच्या मध्ये काहीतरी पाहिजे होतं ना, मला पण असंच वाटतंय की हे थोडं अपूर्ण वाटतंय। काय बरं लावू शकतो आपण मध्ये? साडीला किंवा ब्लाउजला लावायचं हे लटकन जे आहे ते मी तोरणाला वापरते। तुम्हाला माहिती आहे लटकन कुठे मिळतात, त्या ठिकाणी तुम्हाला असे छान लटकन मिळू शकतात। ऍक्च्युली ह्याला ना असं खाली हिरव्या रंगाचे क्यूब्स आहेत, त्याच्याऐवजी मी मोतीवाले बघत होते पण मला नाही मिळाले। तुम्हाला जर मिळाले ना तर मला फोटो नक्की शेअर करा। हे जे लटकन आपण घेतले हे कुठे आपण लावू शकतो, त्याच्या वर डिझाईन काय करू शकतो ते आता आपल्याला शोधायचंय। तर त्याची उंची मी साधारण हे जे आपण खालचं डिझाईन लावलंय त्याच्यामध्ये फिक्स केली, साधारण किती उंचीवर पाहिजे ते। सो हा फायदा असतो जेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता, म्हणजे महत्वाच्या टिप्स किंवा डिझाईन कसं डेव्हलप होत जातं हे तुमच्या लक्षात येतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत, सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ओके, सो आपण याची उंची ठरवल्यानंतर मगाशी जे आपण तंगूस किंवा जो ट्रान्सपरंट दोरा वापरला होता, हा नॉन इलास्टिक दोरा घ्या हा। तर हा दोरा परत आपण डबल ऊन घेतला, उंचीनुसार ऍडजस्ट केला आणि ह्याच्यामध्ये देखील मगाच सारखे मोती आणि सॅटिन बीड्स असे घेऊन आपण पॅटर्न बनवणार आहोत। याच्यामध्ये खूप कॉन्ट्रास्ट न घेता ग्रीनला ग्रीन मध्ये लावलं म्हणजे कमळांकडे लक्ष जास्त जाईल। सो महत्वाचा जो डिझाईनचा आपला भाग आहे तो उठून दिसणं गरजेचं आहे। नेहमी डिझाईन करताना तुम्ही रंगसंगती कुठलीही घ्या, पण मुख्य रंग कुठला, हिरो रंग कुठला, करेक्ट, तो ओळखणं महत्वाचं। आणि मग त्याच्यानुसार बाकीचे रंग अरेंज केले की कुठल्याही डिझाईन हे उठून दिसतं, सुंदर दिसतं। एक बाजू झाली, तशीच आपण दुसरीकडची बाजू एकदम मिरर कॉन्ट्रास्ट अशी बाजू आहे ती अशी आपण करून घेतली। हे फक्त लावून ठेवलंय, अजून ते वरच्या पट्टीला जोडलेलं नाहीये। आता हे पट्टीला कसं जोडायचं अगदी सोप्या पद्धतीने, आणि इथे तुम्हाला कळेल की ट्रान्सपरंट दोरा घेतल्यामुळे काय फायदा होतो। अजिबात दिसत नाही की आपण तिथे जोडलेलं आहे, पूर्ण असं डिझाईन मध्ये छान मर्ज होऊन जातात या गोष्टी। तर असं वरच्या बाजूला साधारण, म्हणजे मी सांगेन तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 गाठी मारा, कारण मोती किंवा खालचं जे MDFचं कमळ आहे याला बऱ्यापैकी जड असतं, म्हणजे बऱ्यापैकी हेवी होतं। तर ते रिबिन खाली नको आणायला किंवा तो दोरा सुटायला नको, आणि तो जो तंगूस किंवा ट्रान्सपरंट दोरा असतो हा बऱ्यापैकी सिल्की असतो, तो पटकन निघू शकतो। त्यामुळे भरपूर गाठी मारणं खूप गरजेचं आहे। सो वरच्या बाजूला लावून जो उरलेला एक्स्ट्रा दोरा आपण घेतलाय हा दोरा कट करून टाकायचा। तर असं पहिलं उभं डिझाईन तर आपलं जोडून झालंय। अशाच प्रकारे बाकीची जी 2 अजून 4 येतील ते सगळे आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे। आणि मग याच्यामध्ये लटकन कसं लावायचं, तर करेक्ट अशी बाजूबाजूची दोन्ही डिझाईन एकावर एक ठेवायची, म्हणजे त्याचा मिडल पॉइंट मिळतो। त्या मिडल पॉइंटवर थोडा मार्क करून घ्यायचा आणि त्या मार्कच्या इथे मगाशी जसे आपण कमळाचे डिझाईन्स जोडले त्याच पद्धतीने जे लटकन आहे त्या लटकनला जे डेकोरेटिव्ह डिझाईन आपण बनवलेलं आहे ते देखील वरच्या बाजूला गाठ मारून जोडून घ्यायचं। परत एकदा सांगते, गाठ तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 गाठी मारायच्या, कमीत कमी एका गाठीवर ठेवू नका, अदरवाईज तोरण लावल्यानंतर पूर्ण सगळं त्याचं डिझाईन हे गळून येईल। त्यामुळे ही खूप महत्वाची टिप आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची। दुसरं, जेव्हा तुम्ही हे डिझाईन बनवता तेव्हा त्याला एक्स्ट्रा दोरा ठेवा। तर तुम्हाला साधारण दिसत असेल, कसं आहे ना, ट्रान्सपरंट दोरा असल्यामुळे व्हिडिओत खूप दिसत नाही, परंतु तुम्हाला जेवढा दिसतो त्याच्यावरून कळत असेल की वरच्या बाजूला 2 ते 3 इंच ना साधारण एक्स्ट्रा दोरा ठेवून द्या। गाठ मारायला सोपी जाते, कारण हा दोरा खूप ताठ असतो, त्यामुळे पटकन गाठ बसत नाही।
सो असं आपलं हे छान तोरण तयार झालं. हे दाराला लावून सुद्धा खूप सुंदर दिसतंय. तुम्हाला कसं वाटतंय? आवडलं असेल, प्रोसेस आवडली असेल, सोपं वाटलं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अगदी कमी पैशामध्ये हे म्हणजे फक्त 150 रुपयामध्ये अगदी घरच्या घरी सुंदर असं हे तोरण केलेलं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबरीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे देसाई आडनाव कसं काय? तर हे माझा सासरचं आडनाव आहे. माझ्या माहेरचं नाव अमृतामुळे आणि सासरचं नाव पूर्वा देसाई आहे. हे आज मी तुम्हाला का सांगतेय तर याचं एक नवीन चॅनल तुमच्यासमोर येणार आहे. थोडं सरप्राईज आहे. यासाठी तुम्हाला या चॅनलला आधी सबस्क्राईब करायला पाहिजे. त्या चॅनलची अनाउन्समेंट मी इथेच करणार आहे. खूप वेगळ्या विषयांवर खूप वेगवेगळ्या गोष्टी घेऊन एक नवीन चॅनल येणार आहे अक्षय तृतीयेला. सो अक्षय तृतीयेपर्यंतचे व्हिडिओ तोपर्यंत सोडू नका, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या चॅनलचा एक छोटासा क्ल्यू असणार आहे. आता गुढीपाडव्याचं आपण तोरण तर दाराला लावलेलं आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्याची एक सुंदर रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चित्रकलाची स्पेशालिटी काय आहे तुम्हाला माहितीच आहे ना. आपण रांगोळी कशी करतो? करेक्ट, 3D रांगोळी. सो गुढीपाडव्याची 3D रांगोळी घेऊन येत आहे 3 दिवसांनी. यासाठी आत्ताच लगेच मित्रकलाला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन असेल त्याला क्लिक करा, म्हणजे रांगोळीचा व्हिडिओ आल्याला तुम्हाला लगेच मिळेल. आणि त्याचबरोबरीने व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. धन्यवाद. असं स्प्रेड करा.